जर्मनी म्युनिकचे सुपरमार्केट, तिथे आम्ही आता चाललो आहोत. आता आमचा मुक्काम इथे पुढे फक्त आठवडा 10 दिवस आहे. आम्हाला काय आता भरभरून सामान घेण्याची गरज, पण भरभरून नवीन गोष्टी बघण्याची इच्छा आहे. हो, तुम्हाला मी सांगतो, 40 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पहिल्यांदा भारतातून बाहेर पडलो ना आणि इस्रायलला आलो, तेव्हा तेथील सुपरमार्केटमधील साधे कॉफीसाठी कागदाचे ग्लास असतात ना, त्या फडतळासमोर कितीतरी वेळ मी घुटमळत उभा होतो. तुम्हापैकी बहुतेकांना मी काय म्हणतोय हे जरा विचित्रच वाटेल, कारण कागदी ग्लासांचे नाविन्य आता भारतात सुद्धा राहिलेले नाही. मात्र आम्ही भारतात असेपर्यंत अशा ग्लासातून पिणे सोडा, प्रत्यक्ष पाहायला मिळाला असेल तर तो इंग्रजी चित्रपटात. लहानपणी मला त्याचे किती कुतूहल होते. ग्लासातून प्यायचे आणि ग्लास फेकून द्यायचा नंतर, असं कसं? हा बघा येड्याचा कारभार. सायकलला लाल सिग्नल आहे, ठीक आहे थांबला, मात्र एका पाठोपाठ एक असे उभे राहायचा नियम नसून सुद्धा अशी शिस्त पाळणारे म्हणजे वेड्याचा कारभार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आपण. अशीच इथली एक दुसरी गंमतदार गोष्ट मी शोधत आहे. पण तुम्हाला केवळ थेट सुपरमार्केटमध्ये भेटायचं असेल ना, तर थोडं स्किप करा व्हिडिओला आणि 6:12ला या पुढे. तर मी काय शोधत आहे सांगू का? मात्र सापडलं तर दाखवू कसं, हा फार बिकट प्रश्न आहे. हळूच सांगतो. हो, जर्मन कायद्याप्रमाणे तुम्ही गाडीच्या आत असाल तर पूर्णपणे नग्न राहू शकता. अगदी खिडक्या सताड मोकड्या उघड्या ठेवून संपूर्ण नागड्या असे बसून गाडी चालवू शकता. आता असे का ह्याची मला काही माहिती नाही. कदाचित स्वतंत्र जागेत मानवी हक्क वगैरे वगैरे असं काहीतरी असावे. मात्र एवढ्या चांगल्या कायद्याचा फायदा घेत असणारी कोणीही मला अजून दिसली नाही. गेले 4 दिवस यासाठीच तर गाडीतून फिरत शोधत आहे. अरे, भारतीय उपहारगृह आणि ही, अरे परत भारतीय उपहारगृह आणि परत ही. जर्मनीचे महामार्ग, ज्याला ऑटोबान किंवा इंग्रजीमध्ये मोटरवे म्हणतात ना, त्याबद्दल एक महत्वाचा कायदा आहे. येथील महामार्गावर गाडीतील पेट्रोल संपले तर तो गुन्हा ठरतो. माझ्या लक्षात नव्हतं, मी विसरलो, किंवा गाडीच्या घड्याळात काही बिघाड आहे असे त्यांना तुमच्या आधी 1760 लोक बोलून चुकले आहेत. ते काही नाही, त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची. पेट्रोल संपून महामार्गावर गाडी बंद पडली तर भोगादंड, म्हणे मी आत्ताच भरणार होतो. ध्वनी प्रदूषणाचे कायदे थांबा जरा, हिला जाऊ द्या मग सांगतो. ध्वनी प्रदूषणाचे कायदे जर्मनीत संडासापर्यंत पोहोचतात. रविवारी सुट्टीच्या दिवशी तुमच्या स्वतःच्या घराच्या अंगणात गवत कापायच्या मशिनीला वापरणे बेकायदेशीर आहे. सुट्टी सर्व नागरिकांना शांततेत घालवता यावी म्हणून या दिवशी तुम्ही घरात खिळे ठोकून शेजाऱ्यांना त्रास देऊ शकत नाही. आता याचा कळस म्हणजे काही जुन्या इमारतींमध्ये, ज्या सहसा लाकडाच्या आहेत आणि एका घरातला आवाज सहजपणे दुसऱ्या घरात जाऊ शकतो, अशा इमारतींमध्ये नीट लक्ष देऊ नये का? रात्री 10 वाजल्यानंतर संडासात पाणी सोडण्यास कायदेशीर बंदी आहे. विचार करा, तुम्ही शांतपणे बिछाण्यात बायकोला कुशीत घेता आणि तेवढ्यात वरचा शेजारी पाणी सोडतो आणि त्याबरोबर त्याचे ते पायपाशी धक्काबुक्की करत पुढे सरकणारे पार्सल. कसे वाटेल तुम्हाला? अर्थात हा नियम फक्त अगदी जुन्या काही इमारतींनाच लागू आहे. मग हे लोक करतात काय रात्री 10 नंतर? का गडाचे दरवाजे बंद? तर या बाबतीत घाबरून जर्मनीत येणे रद्द वगैरे करू नका. हा जरी कायदा असला तरी त्याबाबत कोण तक्रार करीत नाही. बरोबर आहे, आज त्याला कळ आली 10 नंतर, उद्या आपल्याला पण येऊ शकते. अल्बर्ट आइन्स्टाईनचा सिद्धांत आहे, मृत्यू आणि कळ कधीही वेळ सांगून येत नाही. जर्मनीमध्ये मूल जन्मल्यानंतर त्याचे नाव उच्चारायला कठीण असे ठेवता येत नाही. पुढे जाऊन कोणालाही ते सहजपणे संबोधता आले पाहिजे. त्याचबरोबर मुलाचे नाव राजा, राजकुमार, देवेंद्र, राजकुमारी असेही ठेवता येत नाही.
कारण त्यांचे म्हणणे असे आहे की या प्रकारे नावे ठेवून तुम्ही मुलांमध्ये आणि पुढे जाऊन लोकांमध्ये भेद निर्माण करता. एक गंमतशीर गोष्ट आहे जी इतर ठिकाणी कधी ऐकली नव्हती, आणि ही पद्धत आहे, कायदा वगैरे नाही. आपल्याकडे कसे आपण फक्त मुलाचे नाव ठेवतो, मग मध्ये वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असते, नाही का? तर अनेक जर्मन संपूर्ण नावाच्या मध्ये वडिलांचे नाव लावण्याऐवजी स्वतःचेच टोपण नाव लावतात. त्याला टोपण नाव म्हणणे खरे चुकीचे आहे, कारण ते त्यांचे दुसरे नाव असते. म्हणजेच आपल्या मुलांना मुळात नामकरण करताना 2 नावे ठेवतात. जरा विचित्रच वाटलं मला, कारण त्या दुसऱ्या नावाचा वापर कुठे नाव लिहायचे झाले तर, नाहीतर कधीच त्याचा बोलण्यात वगैरे वापर करीत नाही. अचानक वातावरण बदलतं इथे. पाऊस येणार असे दिसतंय. हिवाळ्याची सुरुवात आहे इथे. घटकेत पाऊस आणि घटकेत कोरड. बरं झालं आता तेवढ्यात आलं सुपरमार्केट. माझ्या समोरून संकट जाताना दिसत आहे. आईने गाडा घेतला म्हणजे. आई जशी काय भायखळ्याच्या भाजी बाजारातच आली आहे. 10 अंजिरांसाठी 4 खोके तिने वरखाली केले. मला जमलं असतं तर मी इथून अख्खा टेम्पो भरून इस्रायलला घेऊन गेलो असतो. इथल्या तिप्पटचे चौपट भाव आहेत इस्रायलमध्ये. अननस इथे 2 युरोला पाहिला. इथे येण्यापूर्वी मी इस्रायलमध्ये 14 युरोला घेतला होता. हा बघा येड्याचा कारभार पुन्हा. लोकांनी अन्नपदार्थांना हात लावू नये म्हणून असे जत्रेतील खेळासारखे लांब डावाने पदार्थ पिंजऱ्यातून बाहेर काढतात. मी मुंबईला राहत असताना तिथे असे काही असते ना, तर मी सगळेच्या सगळे पिंजऱ्याबाहेर काढून ठेवले असते. घेतला नसता एक पण. अरे पडलं. हे तर काहीच नाही. आता घेतलेला पाव कापून हवा असेल तर त्यासाठी इथे यंत्र आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं झाकण बंद केल्याशिवाय ते चालू होत नाही. आता किती जाडीचा काप पाहिजे ते बटन दाबा. अरे कापून द्यायचा ना पाव सरळ. किती सेंटीमीटर जाड कधी मोजलंय का आपण कधी आयुष्यात? तुम्हाला वाटतं आता एवढ्यावरच यांचे नखरे संपले? थांबा जरा थांबा. अजून या पावाला चड्डी घालायची बाकी आहे. आता अन्नाबद्दल इथला एक कायदा जो तुम्हाला सर्वात विचित्र वाटेल. अशा सुपरमार्केटमध्ये शेवटची तारीख जवळ आलेली किंवा उलटून गेलेली खाद्यपदार्थ बाहेर कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. शिळ्या झालेल्या भाज्या, मटण, मच्छी इथेच नव्हे तर उपाहारगृहासारख्या ठिकाणी सुद्धा फेकली जातात. मात्र ती दरवेळी खाण्यास अयोग्य असतातच असे नाही. उदाहरणार्थ डबेबंद खाद्यपदार्थ किंवा आदल्या दिवशी बनवलेले पाव वगैरे गोष्टी. आणि अनेक देशात आपण बघतो की गरीब माणसे उदरनिर्वाहासाठी कचऱ्याच्या डब्यात असे अन्न शोधतात. अमेरिकेत तर आजकाल श्रीमंत माणसे सुद्धा असे अन्न शोधायला रात्री घराबाहेर टोळ्याने फिरतात. अन्नाचा नाश होऊ नये असे काही तत्ववादी आहेत तिथे अमेरिकेत. मात्र जर्मनीमध्ये असे कचऱ्याच्या डब्यातून अन्न काढून घेणे गुन्हा आहे. आता तुम्हाला वाटेल की बरोबर आहे, असे अन्न खाऊन माणूस कदाचित आजारी पडू शकतो म्हणून सरकार तशी काळजी घेते. तर तसे नाही, आणि कारण ऐकाल तर हैराण व्हाल. त्यांच्या कायद्यानुसार असे की एखाद्याने अन्न फेकले याचा अर्थ त्या फेकणाऱ्या व्यक्तीची फेकलेल्या वस्तूवरची मालकी संपते असे नाही. आणि त्यामुळे कचऱ्यातून वस्तू काढून घेणारा माणूस ती दुसऱ्याच्या मालकीची वस्तू चोरतो असा होतो. या नियमाचा कळस म्हणजे अशा कचऱ्याच्या डब्याला जर कुलूप किंवा साधी कडी जरी लावली असेल
आणि ती कडी उघडून तुम्ही कचऱ्यातून फेकले गेलेले अन्नपदार्थ उचलले तर तुमच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कळलं का जॅक डॅनियल्स? आता घरी जाऊन खाईपर्यंत काही कायदे भरभर सांगतो. मराठीमध्ये जसे कोणाला तू किंवा आपण म्हणतात तसे इंग्रजीत नाही, मात्र जर्मन भाषेत आहे. जर्मनीमध्ये तुम्ही पोलिसाला आपण म्हणण्याऐवजी तू म्हणालात तर त्यावर 600 युरो पर्यंत दंड होऊ शकतो. कोणाला शिवी दिलीत किंवा साधे मूर्ख म्हणालात तर त्यावर तुमच्या मिळकतीप्रमाणे दंड आहे. कोणाला जीभ दाखवण्यावर 150 युरो दंड. आणि हे तुम्ही कधी मधलं बोट वर करून दाखवता ना कोणाला, तर इथे कोणाला मधलं बोट वर करून दाखवलं तर किती दंड आहे माहितीये का तुम्हाला? 4000 युरो. पुन्हा कधी वर होणार नाही मग तुमचं मधलं.